महायुतीत नेहमीच भाजप आणि शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात नेहमीच आपली वेगळी भूमिका मांडताना दिसतात। पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला निधर्म नेता म्हणून एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा मुस्लिम बांधवांसाठी बकरीदच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे कत्तलीसाठी येणाऱ्या पशु तपासणीच्या शुल्कात त्यांनी तब्बल 50% कपात केली आहे। पशुवधगृहातील तपासणी शुल्क हे 200 रुपयांवरून थेट 100 रुपये करण्याचा हा निर्णय मुस्लिम समाजासाठी दिलासा देणार आहे। पण प्रश्न असा आहे की हा निर्णय खरंच समाजहितासाठी आहे की यामागे अजित पवारांचा मुस्लिम वोट बँकेवर डोळा आहे आणि यामुळे त्यांची प्रतिमा मुस्लिम समाजात खरंच उंचावणार आहे का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। खरं तर हा निर्णय बकरीदच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलाय, ज्यामध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात पशूंची कत्तल करतो। त्याचबरोबर यावर्षी ईद ही 7 जूनला साजरी होणार आहे। त्यापूर्वीच महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 27 मेला एक परिपत्रक जारी केलं, ज्यामध्ये 3 ते 8 जून दरम्यान गावांमध्ये पशु बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। आता यामागचं कारण होतं गाय, बैल आणि वासरांच्या अवैध कत्तली रोखणं, कारण महाराष्ट्रात गायींची कत्तल पूर्णपणे बंद आहे। आता या परिपत्रकावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आणि सरकारने ते मागे घेतल्याचा दावाही केला, पण गोसेवा आयोगाने असा कोणताही आदेश मागे घेतला नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरीद जवळ येत असताना महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे पशुवधगृहात कत्तलींसाठी येणाऱ्या पशूंच्या तपासणी शुल्कात 50% कपात करण्यात आली आहे। आता यापूर्वी हे शुल्क 200 रुपये प्रति पशु होतं, ते आता 100 रुपये करण्यात आलंय। आता हा निर्णय मुंबईतील अल कुरेश वेलफेअर असोसिएशनच्या मागणीनंतर घेण्यात आलाय, ज्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी अजित पवारांकडे मांडली होती आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे रईस शेख यांनी एक्सवर पोस्ट करत अजित पवारांचे आभार मानले आणि असं सांगितले की यामुळे व्यापाऱ्यांना आणि मुस्लिम समुदायाला मोठा दिलासा मिळेल। विशेषतः मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये जिथे बकरीदसाठी मोठ्या प्रमाणात पशूंची खरेदी केली जाते, तिथे व्यापाऱ्यांना आणि सामान्य लोकांना या शुल्क कपातीमुळे आर्थिक फायदा होणार आहे। परंतु आता अजित पवार यांच्या या निर्णयाला राजकीय दृष्टिकोनातून आता पाहिलं जातंय, कारण महाराष्ट्रात मुस्लिम समुदाय हा एक महत्त्वाचा मतदार वर्ग आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नांदेड सारख्या भागात। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवण्यात मर्यादित यश मिळाले। त्यांच्या पक्षाची प्रतिमा प्रामुख्याने मराठा आणि ग्रामीण मतदारांशी जोडली जाते, पण या निर्णयामुळे अजित पवार मुस्लिम समाजात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता अजित पवारांनी या निर्णयाद्वारे अल्पसंख्याक समुदायात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। विशेषतः महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव आणि शिंदे गट आणि भाजप यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे अजित पवारांना स्वतःचा राजकीय आधार वाढवण्याची आता गरज आहे। याशिवाय महाराष्ट्रातले अधिकतर मुस्लिम मतदार हे एकतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत आणि दुसरं काँग्रेसकडे आहेत। आणि जर कंपेअर करायचं झालं तर शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदारांचा चांगला पाठिंबा मिळवला होता, त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना आता त्याच मतदार वर्गांकडे लक्ष द्यावं लागत असल्याचं चित्र आहे। आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कट्टर हिंदुत्ववादी पक्षांसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांनी असा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्यात। त्यामुळे या निर्णयाचा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल की नाही हे येत्या काळातच स्पष्ट होईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।